पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जटेन यांची भेट. विविध क्षेत्रातल्या सहकार्यासंबंधी केले 17 करार. एमएसएमएल आणि टाटा यांच्यात झालेला सामंजस्य करार हा भारताच्या सेमीकंडक्टर यंत्रणेला अधिक बळकटी करण्याच्या दिशेनं पडलेलं महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा योग्य मार्गावर मार्गक्रमण करत असल्याचं मत डचच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं व्यक्त. भारत आणि नेदरलँड यांच्यातले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीपर्यंत नेण्यावर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या संयुक्त निवेदनामध्ये एकमत. भारत आणि नेदरलँड यांच्यात झालेल्या करारामुळे दोन्ही देशांदरम्यानच्या वाढत्या भागीदारीला नव्यानं चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला व्यक्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेदरलँड इथल्या ऑफस्लाउडेक धरणाला देणार भेट, तर दौऱ्यात पुढील टप्प्यासाठी स्वीडनला होणार रवाना. होर्मुझ सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या भारताच्या व्यावसायिक जहाजावर झालेला हल्ला अस्वीकारार्ह असल्याचं सांगत भारतानं केला निषेध. पूर्वांचल महोत्सव माटी 9 मुंबईमधून भारतीय संस्कृती समृद्ध करण्याचं कार्य होत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदासाठी सात्विक साईराज चिराग शेट्टी या जोडीचा सामना इंडोनेशियाच्या लिओ रॉली कर्नांडो आणि डॅनियल मार्थिन या जोडीसोबत आज होत आहे. आणि युक्रेनच्या एलिना सुतोलिना हिनं पटकावला इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिला एकेरीचा किताब. पुरुष एकेरीमध्ये आज जानिक सिनर या नॉर्वेच्या कॅस्पर रूड याच्यासोबत होणार अजिंक्यपदाचा